आजचा प्रवास आहे कोकणातल्या एक खूपच खास ठिकाणी. एका बाजूला निळा अथांग समुद्र, आंबोळगड बीच, आणि दुसऱ्या बाजूला मनाला शांती देणारा गगनगिरी महाराज यांचा आश्रम. इथे आल्यानंतर केवळ डोळ्यांना नाही तर मनाला सुद्धा समाधान मिळतं. चला तर मग अनुभव घेऊया निसर्ग आणि अध्यात्माचा सुंदर संगम असलेल्या सुंदर ठिकाणाचा. सुंदर असा कशेळी बीच बघून झाल्यानंतर आपण आता निघालोय दुसऱ्या स्पॉटला आणि जवळजवळ पोहोचत आलोय. दुसरा स्पॉट असणार आहे तो म्हणजे सुंदर असा आंबोळगड. आता आंबोळगड हे ठिकाण जास्त लोकांना माहिती नाही आहे. तिथे गगनगिरी महाराजांचा आश्रम सुद्धा आहे आणि त्याचबरोबर जो सुंदर असा नजारा समुद्र आहे ना तिथे मस्तपैकी आहे. तर तिथे आता आपण आता जाणार आहोत. मित्रांनो, जाता आताच मध्ये एक बीच लागलाय आणि अजिबात एकही माणूस तिथे दिसत नाही या बीचवर. हे बघा, सुंदर असं बीच आहे आंबोळगड. आपल्याला तिकडे पुढं जायचं आहे, आश्रम जो आहे तो पलीकडे आहे. आणि हा बीच बघा, एकही माणूस या बीचवर मला दिसत नाही आहे. पूर्णपणे मोकळा, स्वच्छ आणि व्हाईट सँड वाटते मला. तर एक मिनिट जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. बहुतेक व्हाईट सँड असावी. पळत जाऊन तुम्हाला दाखवतो कारण आपल्याला पुढं आश्रमापाशी जायचं आहे. हे बघा, इथे ब्लॅक सँड आहे आणि इकडे बघा कोणी नाही आहे आसपास. हे बघा, पूर्णपणे मोकळा बीच. यार हे स्वप्न असतं लोकांचं की पूर्ण मोकळा बीच मिळावा, कोणीच नाही असा. आणि या बीचवर कोणीसुद्धा नाही आहे. बघा, अरे यार जबरदस्त आहे ना, खरंच खूप जबरदस्त आहे. म्हणजे लिटरली मला पहिला वाटलं होतं की कोणतरी असेल, एक जण सुद्धा नाही आहे. पूर्णपणे प्रायव्हेट बीच सारखं. हां, इकडे पूर्ण बोटी आहेत. इकडं तुम्हाला बघितलं तर बोटी आहेत. हा एक पूर्ण मोठा बीच, अख्खा मोठा वाटतोय. तिथे एक प्रायव्हेट बीच सारखा छोटा बीच आहे पुढच्या बाजूला. तिकडे लाईट हाऊस समोर दिसते आपल्याला. हां, नाही आता ओहोटी आहे पण बीच बघ ना कसलं, आणि प्लेन आहे. समुद्र असा एक खोलगट नाही वाटत आहे, पूर्ण असा प्लेन आणि आतमध्ये हे गेल्यासारखं आहे. हा बीच आहे तो पूर्णपणे व्हाईट आहे, पूर्ण व्हाईट. हे बघा, पूर्णपणे पांढरा, म्हणजे व्हाईट सँड बोलतो ना तसा पूर्ण. हे बघा, एवढा भारी बीच आहे इकडे. तुम्हाला मस्त ड्रोन शॉट दाखवतो. आणि फायनली आपण पोचलेलो आहोत आंबोळगडला. गगनगिरी महाराजांचा जो मठ आहे त्या ठिकाणी. इथं आपल्याला बरोबर एंडच आहे. इकडे पूर्णपणे समुद्र आहे पलीकडच्या बाजूला, जो मी तुम्हाला दाखवतोच. आणि इथून आपण आत आलो. आंबोळगड गावापासून पुढे एक किलोमीटर अंतरावरच आहे. आणि हा आपल्याला गगनगिरी महाराजांचा मठ इकडे पाहायला मिळतो. हे ठिकाण इतकं सुंदर आहे ना, कारण बरोबर तिन्ही बाजूला समुद्राचं पाणी आणि बरोबर मध्ये असं बेटसारखं आलेलं आहे वरती. आणि त्याच्यावर तो सुंदर असा हा मठ आपल्याला इकडे पाहायला मिळतो. मागे गेला का तिकडे? आपण आतमध्ये दर्शन घ्यायचंच आहे, त्याच्या आधी थोडंसं हातपाय धुवू. पण आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. ते गगनगिरी महाराजांचा मठ आपल्याला इकडे हा पाहायला मिळतो. मग त्यांच्याकडे जाऊन आणायला लागेल आपल्याला. मग ते काकांना कॉल करून घेऊन
मित्रांनो इथं राहण्यासाठी व्यवस्था तर आहे, म्हणजे भक्त निवास आहेत, रूम्स वगैरे आहेत. तर त्याची चावी फक्त बघायला लागणार आहे आपल्याला. इथले जे रेग्युलर जे असतात काका ते ओळखीचे आहेत आपल्या, तर त्यांच्याकडून आता जस्ट विचारून घेतो की भेटते की नाही चावी, कारण की ते आत्ता इथं नाही आहेत, ते गगनबावड्याला गगनगडावर गेलेले आहेत. आणि संध्याकाळ व्हायच्या आधी इथं खालीच गुहा आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. बऱ्यापैकी मोठं असं मंदिर आहे लाकडामध्ये आणि जुनं आहे. इथे आपल्याला सुरुवातीलाच होमहवन दिसतोय आणि इकडे गगनगिरी महाराजांचं बसण्याचं स्थान इथे. आणि हा त्यांचा इथलाच जो गगनगिरी महाराज पाण्यामध्ये तपश्चर्या करायचे, तर तिथेच म्हणजे या ठिकाणात आंबोळगड परिसरातीलच हा फोटो आपल्याला इकडे दिसतोय. आणि इथून आपण आत आल्यानंतर आपल्याला गगनगिरी महाराजांची मूर्ती इकडे दिसते. सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे दिसते. पहिल्यांदा दर्शन घेऊयात आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर इतकी शांतता आहे ना, नीरव शांतता आतमध्ये, आणि बाहेर पूर्णपणे सुंदर समुद्र आजूबाजूला आहे. तो समोर एक मंदिर आहे आणि इकडे एक मंदिर आहे. इकडे सुद्धा आपल्याला हे सुंदर मंदिर पाहायला मिळतं. हे बराच मोठा हॉल आहे हा. आतमध्ये मंदिर दत्तात्रेयांचं मंदिर आहे आणि हा बराच मोठा हॉल आहे इकडं. तर तुम्हाला इकडे येऊन राहायचं जरी झालं ना स्वतःहून, तर इथं तुम्ही राहू शकता. पलीकडं आश्रमात म्हणजे राहण्याचे रूमसुद्धा आहेत. आणि इकडे बघा, आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सगळं सारवलेलं आहे. हा हॉल पूर्णपणे सारवला आहे. भव्य असा मोठा हॉल आपल्याला इकडे दिसतो आहे. इथेच आपल्याला महाराजांची मूर्ती इकडे पाहायला मिळते आणि इथे दत्तात्रेयांची मूर्ती आतमध्ये तुम्ही पाहू शकता. गुरुदेव दत्त. असं सुंदर वातावरण, एकदम छानचं वातावरण आहे. आणि इथून बाजूलाच आपल्याला इथे दिसतं आहे गगनगिरी महाराज जिथे बसत होते तो हा पाळणा इकडे आपल्याला दिसतो आहे. म्हणजे खूप छान असं मेंटेन ठेवलेलं आहे. खूप छान असं म्हणजे वातावरणसुद्धा आहे. तर मी सगळ्यांना सांगितलं की इथं आल्यानंतर मस्ती मजा नका करू, इथं आल्यानंतर अध्यात्म एकदम छानसं वातावरण आहे, त्याचा अनुभव घ्या. आणि बाजूला जाऊन समुद्रसुद्धा आहे, तो सुंदर असा जे सौंदर्य आहे ना त्याचा अनुभव घ्या. दत्त मंदिराच्या समोरच्याच बाजूला आपल्याला इकडं छोटंसं हनुमंताचं मंदिर इकडे पाहायला मिळतं. सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडेही पाहायला मिळते. त्या मंदिराच्या मागं अथांग असा समुद्र आपल्याला दिसतो आहे. बरीच लोक येऊन तिकडे त्या कड्यावर सुद्धा बसलेले आहेत. आणि इकडे सुद्धा खूप सुंदर असा समुद्र इकडून आपल्याला पाहायला मिळतो आहे बरोबरच्या मागं. हे बघा किती वय आता? 37. भाऊंच्या आजोबांच्या बरोबर 37 87-88. हा का 87-88 आहे. तुम्ही सकाळी दररोज येता इथं? चालू देता मंदिराच्या मागच्या बाजूलाच आपल्याला इकडं विहीर पाहायला मिळते आणि मागं लगेच समुद्र आहे तिथं. आणि इथं या विहिरीमध्ये गोड पाणी आहे. मागच्या बाजूला आल्यानंतर इकडे आपल्याला गगनगिरी महाराजांचं आसन दिसतं आहे इथे. आणि याच्याबरोबर खालच्या बाजूलाच इकडून अशा पायऱ्या केलेल्या आहेत तिथे खाली जाण्यासाठी. गुहा पण तिकडं आहे आणि इकडं समुद्रात सुद्धा इथं जाता येतं पाण्याची. तर आता तिकडं घसरट आहे, आपण खाली जाऊन बघू की असं पूर्णपणे खडक आहे. खडकाच्या आतमध्ये खाली तिथं गुहा आहे. हळूहळू जावं फक्त, बाकी काय नाही आहे, फक्त थोडंसं आहे इथं, बाकी इश्यू नाही काय एवढा. नाही इथं गुहा तिथं समोर आहे, तिथं समोर गुहा आहे. तर सांगितलेलं आहे आजोबांनी की इथं येताना हे स्थान पवित्र आहे, चप्पल वगैरे घालून खाली येऊ नका. इथून सरळ आपण खाली समुद्रात जाऊ शकतो. इथं पाण्याची इथे, पण सध्या तिथे बीच नाही, बीच म्हणू शकणार नाही, पूर्णपणे खडक आहे इकडं. आणि इकडे आपल्याला दिसतं आहे महाराजांची गुहा, पूर्णपणे कातळ कडा इकडे. आणि कड्याच्या आतमध्येच इथं आपल्याला ही महाराजांची गुहा पाहायला मिळते. इकडे सुंदर असं स्वामींचं स्थान, आसन आणि सुंदर असा हा समुद्र, त्याच्या बरोबर समोर आपल्याला ही गुहा पाहायला मिळते. इथं आपल्याला आतमध्ये आल्यानंतर गगनगिरी महाराजांचा इथं फोटो आहे ते तुम्हाला दिसेल. आणि इकडे अजून आतमध्ये इथे आसन आहे, तुम्ही इकडे पाहू शकता खोदलेलं. याची
गुहा आपल्याला इकडे हे पाहायला मिळते. बऱ्यापैकी आत खोलली इकडे गुहा ना. बरेच आहे. इथून इकडे म्हणजे इथून सरळ असं बाहेर आलो तिकडे परत इकडे बाहेर असं खूप सुंदर वातावरण आहे आणि आतमध्ये पूर्णपणे गारवा आहे. म्हणजे ओलसरपणा पूर्णपणे जाणवत होता. पावसाळा अलीकडे संपलेला आहे त्याच्यामुळे आतमध्ये जो खडक आहे खडकाच्या आतमध्ये पाणी असं थोडंसं राहतं. सुंदर असा गारवा आहे खाली. ते जाताना पायऱ्या आहेत त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. दगड गोटे आहेत सगळे. मस्त वातावरण आहे इकडचं. आता पाणी खाली गेलेलं आहे. बऱ्यापैकी पाणी जेव्हा वरती असतं तेव्हा पाण्याचं उडतं. मस्त असे तुषार वरती उडतात. मस्तपैकी जवळ जाऊन बघूयात आता ते. हे बघा इकडे पाणी बघा कसं येतं आहे. पूर्णपणे दगड खडक आहे आणि खडकाच्या इथं पाणी फेसाळलेलं पाणी. आता बरंच खाली केलं आहे पाणी इकडे. मित्रांनो एक भारी गोष्ट दाखवतो मला. मी बरोबर इथं आलो आहे आत्ता आणि बरेच खेकडे इथं दिसतात. हे बघा पाणी जसं उडतंय. हे बघा खेकडे बघा इथं. खेकडे पळायला लागले आतमध्ये. बरेच खेकडे तिकडे. हे बघा खेकडे आतमध्ये गेलं. हे बघा खेकडे दिसतात का तुम्हाला. सगळे पळतात. भरपूर खेकडे आहे. समुद्रातले खेकडे तुम्हाला इकडे बऱ्याच प्रमाणात आहे. सगळे आत गेले. बरेच खेकडे आहेत तिकडं. भारी वाटतंय. इकडे कुठं आहेत का. हीच ती जागा, हेच ते कुंड ज्या ठिकाणी गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली होती. हा जो सनसेट हे बघा. म्हणजे मागं फक्त वातावरण बघा हा मित्रांनो. हां फक्त अनुभवण्यासारखं आहे. बाकी काही नाही. फक्त अनुभवण्याचं. तर शांतपणे बसून राहायचं. ह्या बाजूला सूर्य मावळला आहे आणि ह्या बाजूंवरती चंद्र उगवलेला आहे. चंद्रोदय आणि सूर्यास्त एकाच ठिकाणी अनुभवतोय. नमस्कार. जय गगनगिरी. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम आंबोळगड येथे मी श्यामकांत करगुटकर व्यवस्थापक म्हणून काम करतो. आश्रमाची साधारण महाराजांचं इथे आगमन 1980च्या काळामध्ये झालं. त्यावेळी महाराज 100 दिवस येथे वास्तव्याला होते. सुरुवातीच्या काळात आंबोळगडचे ग्रामस्थ व राजापूर पंचकृषीतील काही सेवक महाराजांच्या समेत होते. माझे काका मुकुंद करगुटकर, राजन करगुटकर, उल्हासगिरी, मुकदम भाऊ, मामा करंबेळकर, नाटेकर कंपनी, खानविलकर कंपनी अशी बरीच मंडळी त्या काळात महाराजांच्या सेवेत होती. त्याच्यानंतर महाराज 91च्या काळात 40 दिवसाचं महाराजांनी अनुष्ठान केलं. महाराजांचं गंगातीर्थ तसंच आंबोळगडला सतत येणं जाणं होतं. आश्रमामध्ये आपल्या आंबोळगडच्या दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, मूर्तिवर्धापन दिन, महाशिवरात्र, अमावस्या पौर्णिमेचे होम हवन तसेच भंडारे आपण करत असतो. भाविकांना विनंती की जरूर आश्रमाला भेट द्यावी. आंबोळगड आश्रमामध्ये येताना त्यांनी दर्शनाला यावं. इथे राहण्याची व्यवस्था झालेली आहे. प्रसादाची व्यवस्था आहे. आश्रमात महाराजांचं मूर्ती मंदिर, शेजारी दत्त मंदिर आहे. तसंच हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या उजव्याच बाजूला महाराजांचं एक तपाचं स्थान आहे जे पूर्वी महाराज त्या तपाला बसत. आणि दत्त मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला महाराजांचा एक सनसेट पॉईंट आहे. तसंच गुहा आहे. गुहेत महाराज वास्तव्य करत. आणि गुहेच्याच खालच्या बाजूला महाराजांचं तपाचं कुंड आहे जे समुद्राच्या कडेला आहे. आणि महाराज त्या कुंडात तासनतास बसून तपश्चर्या करत. आजही ह्या कुंडामध्ये स्नान केल्यास एखादा व्याधीग्रस्त माणूस असेल तर त्यांना नक्कीच त्याची चांगली प्रचिती येते, अनुभव येतो आणि तो बरा होतो.
असे बरेच भक्तजन इथे बरे होऊन गेलेले आहेत आणि चांगल्या तऱ्हेने इथे आश्रमाचं सध्या कार्य सुरू आहे. मित्रांनो, आपण आत्ता थांबणार आहोत शांतादुर्गा होमस्टे येथे, कारण आपण मठामध्ये थांबणार होतो पण तिथं आत्ता जे येणार होते ते नाही आहेत. त्याच्यामुळं आम्ही विचार केला की इथे खाली गावामध्ये आंबोळगड गावामध्ये शांतादुर्गा होमस्टे आहे, तर तिथं आता आपण थांबायचं आहे. आणि मस्त होमस्टे, आपण बरोबर एकदम समुद्र, माझ्या मागे इकडं समोर बघताय पूर्णपणे बीच आहे, पूर्णपणे समुद्र, म्हणजे मस्त असं वातावरण आहे इकडं. तुम्हाला आवाज येतो आहे की नाही माहीत नाही, माझ्या मागं पूर्णपणे लाटांचा सुंदर असा आवाज येतो आहे. आणि राहण्याची सोय चांगली आहे इथली, म्हणजे जवळजवळ तुम्हाला दिसेल की इथं 2 रूम मोठ्या अशा आणि इकडे जवळजवळ 5 रूम या ठिकाणी सिंगल अशा इकडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथं तुम्हाला जेवणाची व्यवस्थासुद्धा पूर्णपणे आहे. इथं समोर समुद्र आणि आपल्याला ही रूम भेटलेली आहे. विजयला ती रूम त्यांच्या फॅमिलीसाठी आणि आपण ही रूम घेतली. या ठिकाणी हे बघा आपल्याला 2 बेड आहेत, मस्त आहे इथं, व्यवस्थित एकदम सोय आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे AC वगैरे सगळं आहे. हे बघा AC आहे, TV आहे आणि मस्तपैकी हा मोठा बेड एक आहे आणि लहान मुलांसाठी छोटा बेडसुद्धा आहे. तर मस्त आहे. टॉयलेट बाथरूमसुद्धा व्यवस्थित आहे. म्हणजे तिथं इंडियन आणि आय थिंक बहुतेक याच्यामध्ये फॉरेन म्हणजे आपलं जे कमोड आहे ते असणार आहे. आणि आत्ता समोर आल्यानंतर जो वातावरण आहे ना, समोर तुम्हाला इकडे दिसेल, इथून बीच चालू होतो, लगेच इथून बीच चालू होतो. पूर्णपणे आवाज आता हा लाटासमोर तुम्हाला दिसत नसतील, अंधार आहे, पण मी आत्ता डोळ्यानं पाहू शकतोय सुंदर अशा लाटा. संध्याकाळच्या वेळेस मस्तपैकी आता जेवण चालू आहे आणि आम्ही जिथं थांबलो आहे त्या ठिकाणी जेवण काय काय घेतलं आहे. आम्ही फुल थाळी घेतलेली नाही आहे, आम्हाला वरण भात खायचं होतं, कारण आज गुरुवार असल्यामुळे आम्ही व्हेज खातो आणि आपण मठामध्ये गेलो होतो. त्याच्यामुळे मस्तपैकी वरण भात आणि पापड आणि लोणचं इकडे तुम्हाला दिसेल. आणि बिरड्याची भाजी ना, कशाची बिरड, तर ते सुद्धा भेटलेलं आहे. आणि मस्त जेवण आहे या ठिकाणचं, खूप छान, म्हणजे सगळेजण फुल एन्जॉय करतात. आज आम्हाला दोन्ही ठिकाणचं जेवण खूप छान भेटलेलं आहे, मजा आली. नमस्कार, मी विश्वास करगुटकर, माझी मिसेस विश्रांती करगुटकर. हे आमचं समुद्रकिनारी होमस्टे आहे. हे होमस्टे माझी मिसेस चालवते आणि जवळजवळ माझ्याकडे 5 रूम आहेत. खरं सांगायचं म्हणजे हे होमस्टे मिडल लोकांना थोडं परवडेल या उद्देशानेच बांधलेलं आहे. त्याप्रमाणेच आम्ही जेवणाचा किंवा रूमचा रेंट ठेवलेला आहे. आणि आम्ही तसं म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देता येतील अशा प्रकारे आम्ही त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. माझी मिसेस स्वतः जेवण बनवते. हे आंबोळगड गाव आज गगनगिरी महाराजांमुळे, त्यांच्या पदस्पर्शांमुळे उदयास आलं. आणि हे जे आहे आमची वास्तू, ह्याला जवळजवळ 90% महाराजांचाच आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच कृपेने आम्ही ह्या उपजीविका आमची चालवतो. आमच्याकडे तशी जेवणाची व्हेज नॉनव्हेज दोन्ही टाईपचं आम्ही जेवण देतो. व्हेज पण 2 भाज्या आणि अनलिमिटेड देतो. नॉनव्हेजमध्ये सुरमई, पापलेट, खेकडे, मुळे किंवा ज्यांना जसं कस्टमरना पाहिजे असतं तसं एक दिवस तरी त्यांनी आम्हाला सूचना दिली पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही त्यांना 100%, 90%, 99% द्यायचा प्रयत्न करतो. महाराजांचा खूप मोठा भव्य असा पुतळा आपल्याला इकडे दिसतोय. तुम्ही उंची बघा, मी इथं आहे. खाली काय आहे का, ही घेतली फायनली. ही पूर्णपणे किल्ल्याची मागची बाजून इथं आपल्याला मस्त सँडविच इकडे पाहायला मिळतोय.
आणि ते कसे काढतात ते बघा.